ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता काय चालू आहे, पितृपक्ष. आणि आपण काय म्हणतो, आपले वाडवडील आपल्याला येतील काय, पक्षाच्या रूपानं येतील काय, पण हे 100% सिद्ध आहे. मेलेले वर स्वर्ग नाही, खाली पाताळ नाही, पृथ्वी. या पृथ्वीमध्ये पंचमहाभूत आहे. आणि या पंचमहाभूतात तो जो मेलेला माणूस आहे त्याचा आत्मा फिरत असतो आणि तो आत्मा कोणत्या तरी योनीमध्ये प्रवेश करतो आणि तो फिरत असतो. हे गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितलेले भगवंतांनी. बघा, ज्या वेळेला बली हा एक अहंकारी राजा होता आणि मीपणा होता. भगवंताला मी आणि अहंकार पचत नाही. आणि जो अहंकार माणूस असतो त्याचं नाश करण्याकरता भगवंत अवतार घेतो. यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. आणि मग अशा अहंकारी बलीच्या दारामध्ये भगवंताने कोणतं रूप घेतलं? बली, वामन म्हणजे छोटं. आता तो दिसू नये ना, एकदम लहान मुलावानी गोडस आणि सुंदर होता. आणि ज्या वेळेला त्याच्या दारात तो दान मागण्याकरता आला त्यावेळेला बलीची बायको कोण? विंध्यवती. आणि विंध्यवतीची मुलगी काय? बलिमाला. बघा, त्या बलिमालाला तिचं रूप पाहून त्या मुलाचं, असा मुलगा जर मला माझ्या पोटी जन्माला आला तर मी त्याला काय करील? स्तन पाणी, दूध पाजील आणि त्याला प्रेमानं मी जवळ घेईन. अशी इच्छा कोणाला झाली? बलीच्या मुलीला, बलिमाला. बघा, द्वेषभाव आणि प्रेमभाव दोन्ही एकत्र केलं की त्याचं रूपांतर कशात होतं? भावात होतं. आणि अशा त्या विंध्यवतीला तिची वासना काय झाली का, मला मी या भगवंताला मी पाजील, दूध पाजील, अशी तिला काय झाली? वासना तयार झाली. आणि मग वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, तो झाला अंगे हरिरूप. आणि अशी ती बलिमाला ज्या वेळेला मेल्यानंतर कृष्ण अवतारामध्ये तिला, त्या कृष्ण अवतारामध्ये ती कोण झाली? पुतना. आणि त्या पुतण्याला तिनं काय, कृष्णाला काय पाजलं? दूध पाजलं. आणि कृष्णाने काय केलं? तिचं दूध प्याला आणि तिला मुक्ती दिली. अशी बलिमाला म्हणजे कोण? पुतना. तर वासना आहे ना, तर वासना कशी ठेवावी? चांगली ठेवावी. दुसऱ्याचं कल्याण हो, आपलं कल्याण हो, आणि आपल्यापाशी अहंकार नसावा. जय भैरवनाथ.